शहापूरचे गटशिक्षणाधिकारी भाऊसाहेब तुकाराम चव्हाण यांनी गटशिक्षणाधिकारी म्हणून आपल्या सेवेत आजपर्यंत तंबाखूमुक्त शाळा अभियान प्रभावीपणे राबविले। त्यांच्या या कार्याची दखल घेऊन नरोत्तम सक्सेरिया फाउंडेशन व सलाम मुंबई फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने तंबाखूमुक्त शाळा पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले आहे। सदर पुरस्कार मुंबई प्रेस क्लबच्या सभागृहात वैद्यकीय शिक्षण व संशोधन महाराष्ट्र राज्य आयुक्त राजीव निवतेकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला। यावेळी सहसंचालक डॉक्टर विवेक पाखमुडे, आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन सहसंचालक रीटा परवडे, मुख्य कार्यकारी अधिकारी सलाम मुंबई फाउंडेशन नंदिना रामचंद्रन, मनीष जोशी, नरोत्तम सक्सेरिया फाउंडेशन आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते। यावेळी महाराष्ट्र राज्यातील 6 व उत्तर प्रदेश राज्यातील 1 अशा एकूण 7 पुरस्कारार्थींना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। सन्मानचिन्ह व 25,000 रुपये रकमेचा धनादेश असे पुरस्काराचे स्वरूप आहे। भाऊसाहेब चव्हाण यांनी गटशिक्षणाधिकारी म्हणून सेवा करत असताना नाशिक जिल्ह्यातील चांदवड, कळवण व नांदगाव या तालुक्यात तसेच सध्या कार्यरत असलेल्या ठाणे जिल्ह्यातील शहापूर या तालुक्यात तंबाखूमुक्त शाळा अभियान प्रभावीपणे राबविले। त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे। त्यांच्या या सन्मानाबाबत संपूर्ण शिक्षण विभागातून त्यांना शुभेच्छा मिळत आहेत। दिलीप गोडे, SM न्यूज, पाहत रहा तुमच्या बातम्या तुमच्यासाठी।